आता दिनदर्शिकेवर तुम्हाला विविध प्रश्न विचारतात, आपण बरेच प्रश्न त्याच्यावरचे पाहिलेत. आता हा एक प्रश्न आहे, एका वर्षी महात्मा गांधी जयंतीला बुधवार आला तर त्याच वर्षातील नाताळ कोणत्या वारी आला असेल? तर असा प्रश्न आल्यानंतर पहा, एकाच वर्षात जर गांधी जयंती, नाताळ, महाराष्ट्र दिन, बालिका दिन हे सण एकाच वारी येतात, मग हे लक्षात ठेवण्यासाठी आपण एक वाक्य तयार केलेले. ते वाक्य कोणतं आहे अंजली, सांग बरं. महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री बालिकांना घेऊन येतात व महाराष्ट्र दिन व नाताळ साजरे करून जातात. बरोबर आहे. म्हणजे आता महात्मा गांधी येतात, ते कुणाला घेऊन येतात? बालिकांना घेऊन येतात व कोणता सण साजरा करतात? नाताळ व महाराष्ट्र दिन साजरा करून जातात. म्हणजे महात्मा गांधी जयंती, नाताळ, त्याच्यानंतर महाराष्ट्र दिन आणि बालिका दिन हे एकाच वर्षामध्ये येणारे जे सण आहेत ते एकाच वारी येतात. ओके, म्हणजे गांधी जयंतीला बुधवार आहे तर नाताळाला कोणता वार असणार आहे? बघ, बुधवार. बुधवारच असणार आहे. लोकमान्य टिळक जयंती, अण्णाभाऊ साठे जयंती, त्यानंतर स्वातंत्र्य दिन, शिक्षक दिन आणि बाल दिन हे दिन जे आहेत ते एकाच वर्षामध्ये एकाच वारी येतात. हे लक्षात ठेवण्यासाठी आपण एक वाक्य लक्षात ठेवलंय किंवा एक ट्रिक लक्षात ठेवलेली आहे. ते वाक्य कोणते, कोण सांगते? हा, सांग राज. लोकमान्य टिळक बालकांना आणि शिक्षकांना घेऊन स्वातंत्र्य दिन साजरा करतात. हा, लोकमान्य टिळक बालकांना आणि शिक्षकांना घेऊन स्वातंत्र्य दिन साजरा करतात. याचाच अर्थ एकाच वर्षामध्ये हे सर्व जे वार आहेत ते एकाच दिवशी येतात किंवा हे सर्व सण एकाच दिवशी येतात.